नमस्कार. आज मी मुलांकरता पौष्टिक असा पदार्थ दाखवणार आहे. चला तर आता याकरता लागणारे मी साहित्य दाखवते. याकरता इथे मी दुधी भोपळा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, इथं तोंडली घेतली आहे, बारीक कट करून कांदा घेतला आहे, गाजर, इथे काकडी किसून घेतली आहे, कोथिंबीर घेतली, बीट घेतलं किसून, कोबी घेतला बारीक चिरून, इथं सिमला मिरची घेतली आहे. भाज्यांमध्येच हे पनीर लागणार आहे, त्याकरता पनीर घेतलं आहे. इथे जिरा पावडर घेतली आहे, धणा पावडर, मिरी पावडर घेतली आणि लाल मिरची पावडर. इथं चिली फ्लेक्स घेतले आहेत, चवीनुसार मीठ घेतलं आहे. त्याकरता आपल्याला मेयोनीज बनवायचं आहे, त्याकरता इथे मी पनीर घेतलं आहे, काजू भिजवून घेतलेत आणि इथे दही घेतलं आहे. मेन म्हणजे इथे मी या 2 चपात्या घेतल्या आहेत. इथे मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे. आता हे अगदी 2-2 चमचे घेतले सगळं मी. यामध्ये आता मी हे पनीर घालून घेते. यानंतर मीठ आणि चिली फ्लेक्स घालते. हे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. यात धणेपूड, मिरीपूड, लाल मिरची पावडर आणि जिरापूड घेतलं आहे. हे सगळं आता छान मिक्स करून घेते मी. मेयोनीज बनवण्याकरता मी ते हे 10-15 काजू घेतले भिजवून. यात पनीर घेतलं आहे आणि हे दही घेतलं आहे. दही हवं तेवढं घालू शकता तुम्ही. इथे चवीनुसार मी मीठ घेतलं आहे मेयोनीज करता आणि मिक्सअप्स घेतले आहेत. हे आपलं मेयोनीज तयार झालं आहे. तव्यावरती इथे मी चपाती ठेवून घेतली. आता हे आपण जे मेयोनीज बनवलं आहे ते लावून घेते मी संपूर्ण चपातीला. आता हे जस्ट भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत त्या टाकून घेते यावरती मी. यावरती आता मी मुलांचं आवडतं चीज घालून घेणार आहे आणि आता हे तव्यावरती छान दोन्ही बाजूंनी शेकवून घ्यायचं आहे. तसं त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. हे बघू शकता आपली टाकोची रेसिपी तयार झाली आहे. मुलांना पौष्टिक अशी. त्यामध्ये चीज, पनीर, दही असल्यामुळे मुलांना हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन मिळते आणि भाज्यांमधून विटॅमिन आणि फायबर मिळते त्यातून. ही अशी हेल्दी रेसिपी आपली तयार झाली आहे.